आणि वडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रस्समसाठी ना तुरीची डाळ घेतली आहे. डाळ स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्यायची. डाळ ना घरची आहे आमच्या, नाही धुतली तरी चालते, पण मी धुवून घेणार आहे 1-2 पाण्यानं स्वच्छ. ना कोणी टमाट्याचं पण बनवितं, पण मी डाळीचंच बनविणार आहे. तुम्हाला बनवायचं असेल तर टमाट्याचं पण बनवू शकता. कुकरमध्ये पाणी टाकून घेते. अर्धा तांबे पाणी टाकलं आहे आणि धुतलेली ना तुरीची डाळ त्यामध्ये ना 2 टमाटे चिरले आहेत, टमाटे पण टाकून घेते आणि थोडीशी हळद, 1 चमचा तेल पण टाकून घेणार आहे. कुकर लावून घेते आधी. मध्ये ना आधीच टमाटे टाकला आहे, पण टमाट्याने ना इतकं आंबट होणार नाही, त्यामुळे ना मी थोडीशी चिंच भिजू घातली आहे पाणी टाकून. नंतर मी सांबार करताना ना ही चिंच पण टाकणार आहे मध्ये, कारण सांबार आंबटच चांगलं लागतं, त्यामुळे थोडंसं चिंच पण टाकणार आहे. वड्यासाठी ना सकाळीच उडदाची डाळ आणि वाटीभर उडदाची डाळ आणि 2 चमचे तांदूळ भिजू घातले होते, त्यामध्ये मग अशी पाणी काढून टाकलं आहे. आपण वड्यासाठी डाळ घेऊ. वाटणामध्ये ना थोडासा अद्रकचा तुकडा आणि 1 मिरची टाकून घेतली आहे. मिरची टाकायची असे टाका, नाही तर टाकलं तरी चालतो. थोडीशे जिरे टाकून घेणार आहे. त्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं. अशा प्रकारे ना वाटून घ्यायचं. जास्त हे पण नाही वाटलं, थोडंसं मोठं मोठं ठेवलं आहे. त्याला आपण ना पाटीत काढून घेऊ टोपल्यामध्ये. पाणी टाकलं नाही जास्त वाटताना, थोडंच पाणी टाकून वाटून घेतलं आहे. आता पाणी टाकलं तरी चालेल, थोडंच टाकायचं, पण जास्त नाही टाकायचं. आपण साहित्य टाकून घेऊ आधी त्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि थोडेसे जिरे टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ. तुम्ही ना मिरची कट करून टाकू शकता, पण मी वाटतानाच मिरची टाकून घेतली आहे. तुम्ही आता पण टाकू शकता. त्याला ना छान असं फेटून घेऊ. जेवढं फेटाल ना तेवढं चांगलं. त्याला मी फेटून घेते. बाहेर ना इतका पाऊस येतो आणि रस्सम आणि वडे खायला ना मजाच वेगळी बरं का पावसामध्ये. तुम्ही एकदा नक्की करून बघा. साऊथ इंडियन रेसिपी. पीठ ना हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं पिठाला. एका साईडनं फेटून घ्यायचं बरं का, असं वगैरे हात करायचा नाही, एका साईडनं फेटून घ्यायचं पूर्ण. जेवढं फेटेल ना तेवढे आपले वडे ना खुसखुशीत होतात. तुम्ही ना ओवा पण टाकू शकता हातावर क्रश करून, पण मी टाकला नाही ओवा. आपलं पीठ ना फेटले का बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि छोटासा गोळा टाकून बघायचा. गोळा जर वरी आला ना तर समजून जायचं की आपलं पीठ छान असं फेटलं गेलं आहे. आपले वडे तळून घेऊ. कढईमध्ये तेल घेते. आपले वडे जेवढे बुडतील ना तेवढं तेल घ्यायचं. बऱ्यापैकी तेल गरम झालं आहे, त्याला आपण वडे सोडून घेऊ. मी आधी 1 वडा सोडला होता, त्यामध्ये छान अशी वडे सोडून घेऊ आपण. नंतर तळताना ना ते बरोबर गोल होतात वडे, कसे पण पडले तरी. छान असं मीडियम गॅसवर तळू द्यायचे वडे. चला आपले वडे ना अलटी पलटी करून घेते. बघू शकता तुम्ही. वड्याला ना गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. खायचा सोडा टाकला नाही, फेटूनच घेतला आहे फक्त. बघू शकता तुम्ही. आपल्या वड्याला ना छान असा कलर आला आहे. त्याला वडे काढून घेते. तिसऱ्या टाकून घेते वडे. गॅस कमी केलाय, जास्त फुल नाही गॅस.
कमीच आहे. वडे ना पलटी करून घेऊ. टाकल्या ना वडे लगेच हलवायचे नाही, गडबड करायची नाही हलवायला. माझी ना कढई छोटी पडते म्हणून थोडं दुसरा पण घन तळला आहे, त्याला काढून घेते मी. चला सांबारची तयारी करू. चला आपली डाळ शिजली का बघू. छान अशी डाळ शिजली आहे. अजून हातून घेऊ. छान अशी मऊ डाळ शिजली आहे. डाळ शिजायला टाकताना ना थोडस तेल टाकलं का डाळ ना मऊ शिजते. ही घरची डाळ आहे, मऊ शिजली आहे डाळ. शिजायच्या टायमालाच थोडस तेल टाकून घ्यायचं डाळीमध्ये. चला आधी सांबारची तयारी करून घेऊ. 2 चमचे तेल घेते कढईमध्ये ना. तेल छान गरम झालं आहे. मोहऱ्या टाकल्या, जिरे टाकले, 2 लाल मिरच्या. लाल होईपर्यंत कांदा तळून घेऊ. 4-5 ना लसणाच्या कुड्या पण टाकून घेणार आहे. खिचून घेतल्या आहेत कुड्या. छान असं परतून घेते लसूण पण. कांदा आपला छान लाल झाला आहे. त्यामध्ये टमाटे टाकते. टमाटे टाकला आहे मी 2 त्यामध्ये, तरी पण थोडं टाकणार आहे. अर्धे टमाटे घेतला आहे, अर्धे टमाटे कट करून. मला टाकायचं असेल टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण डाळीमध्ये पण 2 टमाटे टाकले आहेत. कारण मला जास्त आंबट आवडतं त्यामुळे मी 2 टमाटे टाकून घेत आहे. कारण हे ना टमाटे आंबट नसतात त्यामुळे ना अर्धच टाकला आहे. आपल्या टमाट्याला ना मसाल्याला ना छान असं तेल सुटलं आहे. त्यामध्ये ना सुके मसाले टाकून घेते. लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, मी सांबार मसाला टाकणार आहे थोडासा. थोडी कट करून ठेवलेली कोथिंबीर छान असं परतून घेते. छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. मी ना गरम करून घेतलं होतं पाणी आणि डाळीत टाकलं आहे. थंड पाणी टाकू नका, कारण ना आपल्या सांबारची ना चव बदलते, त्यामुळे गरम करूनच पाणी टाका. तुम्हाला घट्ट पाहिजे आहे घट्ट ठेवा, नाही तर पातळ पण करू शकता. थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहे. अशा प्रकारे चवीपुरतं मीठ. तर नाही केलं. आपले वडे ना तुम्हाला एक तोडून दाखवते. हो का, छान असे झाले तयार. वडे पण कच्चे राहिले नाहीत बरं का. छान असे वडे तयार आहेत आपले, जाळीदार झाले आहेत. बघू शकता. मग अशी चिंच भिजू घातली ती, त्यामधला थोडासा टाकणार आहे, पूर्ण नाही टाकणार, थोडासा पल्प टाकणार आहे, कारण टमाटे पण टाकले आहेत ना त्यामुळे. असल्या ना पावसामध्ये ना रसम राईस खायची ना खरंच वेगळीच मजा असते बरं का, गरमागरम. असं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. रसम आणि वडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.